बरोबर. आज आपल्या इथे आनंदाच्या क्षणी जो भारतीय जनता पार्टीचा मेळावा आज आपल्या इथे होतोय या गणेश मंदिराच्या परिसरामध्ये, त्या मेळाव्याला उपस्थित आपले प्रदेशाध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण, जिल्हाध्यक्ष नंदू परब, आपले सर्वांचे मार्गदर्शक जगन्नाथजी पाटील, नाना सूर्यवंशी, आमदार सुलभाताई गायकवाड, सुभाषजी भोईर, नरेंद्र पवार, सर्व नगरसेवक, सर्व मंडलाध्यक्ष, समोर बसलेले सर्व कार्यकर्ता बंधू भगिनी आणि पत्रकार बंधू भगिनींनो, आजचा ऐतिहासिक दिवस आहे आणि आजच्या ऐतिहासिक दिवसाच्या दिवशी या डोंबिवलीच्या गणेश मंदिराच्या प्रांगणात जो आपण मेळावा भरवला आहे, कार्यकर्त्यांचा मेळावा भरवला आहे, हा एक शुभ शकुन आहे. पुढच्या 15 दिवसांनी या महापालिकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि या महापालिकेच्या पार्श्वभूमीवर आज जो विजय या महाराष्ट्रामध्ये 288 पैकी 129 सीट, 129 नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले. लोक म्हणत होते ये अकेला क्या करेगा, ये अकेला क्या करेगा, सबने दिखा दिया. आपल्या बरोबरचा माणूस, आपलं सौभाग्य आहे, ज्यांच्या बरोबर आम्ही काही नगरसेवक होतो. ताई थांबा. आजच्या या प्रसंगी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ज्यांच्याबरोबर आम्ही एकत्र नगरसेवक होतो, मित्र होतो, तो आपल्यातला माणूस एक एक पायरी चढत 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 आज प्रदेशाध्यक्ष झाला. आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे आणि प्रदेशाध्यक्ष झाला आणि दैदिप्यमान यश या महाराष्ट्राच्या भारतीय जनता पार्टीला मिळवून दिलं. आज मगाशी देवेंद्रजी फडणवीसांची एक मुलाखत चालू होती, अभिमान वाटला. त्यांनी सांगितलं रवींद्रजी चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीला मिळालेलं हे यश आहे. अंगावर काटा उभा राहिला की ज्यांच्याबरोबर आम्ही काम करत होतो तो माणूस आज इतका मोठा झाला आणि त्याच्यामुळे या महापालिकेची पूर्ण जबाबदारी ही आपल्या सगळ्यांच्या खांद्यावर आहे. ते केवळ आता आपल्या कल्याण डोंबिवलीचे नेते नाहीत, ठाणे जिल्ह्याचे नेते नाहीत, तर ते पूर्ण महाराष्ट्राचे नेते आहेत आणि 29 महापालिका या त्यांच्या खांद्यावर आहेत. या 29 महापालिकांमध्ये जर यश मिळवायचं असेल तर त्याची सुरुवात ही कल्याण डोंबिवली महापालिकेतनं व्हावी लागेल आणि ती आपल्याला करायची आहे. आज डोंबिवली कल्याण या महापालिकेच्या जी निवडणूक आहे पुढच्या 15 तारखेला असेल आणि आज जो मेळावा आहे हा मेळावा हा प्रचंड यशाचं जे आपल्याला यश मिळालं आहे, हे यश हे कल्याण डोंबिवलीच्या महापालिकेच्या नागरिकांपर्यंत आपल्याला सगळ्यांना ते घेऊन जावं लागेल. पूर्ण कल्याण डोंबिवली नाही, महाराष्ट्र नाही, ज्या केरळमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकही कोणाची निवड होत नव्हती, त्या केरळमध्ये सुद्धा आज आपल्या महापालिका निवडून आल्या. देशात असेल, राज्यात असेल आणि आपल्या पुढचा महापौर कुणाचा? पुढचा महापौर कुणाचा? पुन्हा एकदा जोरात, पुढचा महापौर कुणाचा? आणि हा आवाज आपल्याला प्रदेशाच्या नेतृत्वापर्यंत न्यावा लागेल. प्रदेशाचं नेतृत्व इथेच बसलंय पण त्यांच्या लिमिटेशन त्यांच्या आहेत, पण कार्यकर्त्यांचा जो आवाज आहे तो आपल्यालाच पुढे न्यावा लागेल. या महानगरपालिकेला विकासाकडे जर न्यायचं असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की आपण जास्तीत जास्त नगरसेवक या कल्याण डोंबिवली महापालिकेतनं निवडून नेऊन आपल्याला आपल्या प्रदेशाध्यक्षांचं जे काही त्यांचं होम ग्राउंड आहे आणि त्यांच्या होम ग्राउंडवर आपला भारतीय जनता पार्टीचा महापौर आणि सर्वाधिक नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील. आपल्या सगळ्यांतर्फे आपण त्यांना ग्वाही देऊ की आम्ही सगळे ज्याला उमेदवारी मिळेल तो आणि नाही मिळेल तो हा उमेदवार म्हणून लढू. आम्ही तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही अशी ग्वाही आपल्या सगळ्यांकडनं देतो आणि माझं 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.